नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आसाममधली ऊस शेती आणि त्यात होणारे काही नवीन बदल. हो, अगदी. आसाम कृषी विद्यापीठ म्हणजे AAU जोरहाट आणि आपली पुण्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSI हो, VSI. यांच्यामध्ये एक महत्वाचा करार झाला आहे. सामंजस्य करार ज्याला म्हणतात, MOU. अच्छा, MOU झालाय तर. पण हा करार नक्की कशाबद्दल आहे? म्हणजे सामान्य शेतकऱ्याला याचा काय उपयोग? बरोबर. तर याचा उद्देश आहे ना, आसाममधल्या ऊस शेतीला थोडं अधिक आधुनिक करणं. आधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर वगैरे? हो, तंत्रज्ञान वापरणं, नवीन संशोधन करणं, तज्ज्ञांचं ज्ञान तिकडे पोहोचवणं, या सगळ्यामुळे काय होईल की ऊस शेती जास्त चांगली होईल, टिकाऊ राहील आणि उत्पादन पण वाढेल. म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल. नक्कीच. ही फक्त सही नाहीये कागदावरची बरं का. आसामच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे एक मोठं पाऊल आहे. यात कोण कोण आहेत मग सहभागी? अहो, दोन्ही संस्थांमधले मोठे शास्त्रज्ञ आणि अधिकारी आहेत. AAU कडून डॉक्टर संजय कुमार छेतिया, डॉक्टर मृणाल सैकिया आहेत आणि VSI कडून आपले महासंचालक संभाजी कडू पाटील, मग डॉक्टर AG कडलग, सगळे अनुभवी लोक आहेत. ऐकलंय की यात तंत्रज्ञानावर खूप भर आहे, विशेषतः AI वर. VSIचे पाटील यांनी AI बद्दल काहीतरी सांगितलंय. हो, अगदी बरोबर. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. पाटील सरांनी यावर खूप जोर दिलाय. पण AI म्हणजे नेमकं काय करतं ऊस शेतीत? मला जरा सोपं करून सांगाल का? हो, सांगते ना. AI म्हणजे सोप्या भाषेत कॉम्प्युटरची हुशारी. ती माहिती वापरून शिकते आणि आपल्याला निर्णय घ्यायला मदत करते. आता ऊस शेतीत कसं, तर समजा पिकाला कधी पाणी द्यायचं, किती खत घालायचं, किंवा अगदी कुठली कीड पडलीये आणि कोणतं औषध फवारायचं, हे सगळं AI जास्त अचूकपणे सांगू शकतं. म्हणजे उगाचा खर्च वाचतो. अरे वा, म्हणजे अंदाजे करण्यापेक्षा हे जास्त फायद्याचं आहे. नक्कीच. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय? AI ऊस कापणीची योग्य वेळ पण सांगू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगताय? ते कसं काय? म्हणजे ऊसामध्ये साखरेचं प्रमाण कधी सगळ्यात जास्त आहे हे AI तंत्रज्ञान तपासू शकतं किंवा अंदाज लावू शकतं. अच्छा. मग त्याच वेळेला कापणी केली की शेतकऱ्याला भाव चांगला मिळतो आणि कारखान्याला साखरही जास्त मिळते. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढणार? हो, पण डॉक्टर कडवळ म्हणाले तसं आसामचं हवामान, जमीन हे वेगळं आहे, तर तिथे तंत्रज्ञान वापरताना थोडे बदल करावे लागतील. त्यावर ते काम करणार आहेत. बरोबर. म्हणजे फक्त तंत्रज्ञान उचलून नाही चालणार, त्याला स्थानिक परिस्थितीनुसार बदलावं लागेल. अगदी. पण ऊस म्हणजे फक्त साखर नाही ना, त्याचे इतरही उपयोग असतात. त्याचं काय? बरोबर मुद्दा. आणि इथेच या कराराचा दुसरा महत्वाचा भाग येतो. AAUचे डॉक्टर सैकिया यांनी उपउत्पादनांकडे लक्ष वेधलंय. उपउत्पादनं म्हणजे काय? म्हणजे ऊस गाळल्यावर जे उरतं ना, ते चिपाड म्हणजे बगास. हो, ते चौथ्यासारखं. हो, मग ती मळी, मोलॅसिस आणि फिल्टर केल्यावर जो गाळ निघतो प्रेस मड, याचं काय करतात? हे तर बहुतेक वायात जातं किंवा स्वस्तात विकतात. बरोबर. पण यात खूप मोठी संधी आहे. यात चिपाडापासून वीज बनवता येते, जैव ऊर्जा. अच्छा. मळीपासून इथेनॉल बनवतात, जे पेट्रोलमध्ये मिसळतात, किंवा अल्कोहोल. आणि प्रेसमड तर उत्तम सेंद्रिय खत आहे. म्हणजे या गोष्टींपासून पण पैसे मिळू शकतात. नक्कीच. यातून मूल्यवर्धित उत्पादनं तयार करता येतात. शेतकऱ्याला फक्त ऊसाच्या पैशावर अवलंबून राहावं लागणार नाही. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील. म्हणजे हा करार फक्त उत्पादन नाही, तर एकंदरीत शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत करेल. अगदी बरोबर. तंत्रज्ञानाने उत्पादन वाढवायचं आणि उपउत्पादनांमधनं अतिरिक्त उत्पन्न मिळवायचं. शेती फायद्याची करायची आणि पर्यावरणाला धक्का न लावता करायची. सस्टेनेबल ज्याला म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर ज्योतिमाला फुकन यांनी आभार प्रदर्शनात सांगितलं की हे सगळं शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून केलं जाईल. शेतकऱ्यांचा फायदा महत्वाचा. म्हणजे एकंदरीत आसामचं स्थानिक ज्ञान आणि VSIचं आधुनिक तंत्रज्ञान एकत्र येतंय. हो, आणि याचा परिणाम नक्कीच चांगला असेल अशी अपेक्षा आहे. आसामच्या ऊस उत्पादकांसाठी एक नवी दिशा मिळू शकते. बरोबर. हे ऐकून एक विचार येतो मनात. काय? की जसं ऊस शेतीमध्ये हे AI आहे आणि उपउत्पादनांवर लक्ष केंद्रित करून बदल घडवतायत, तसा आपल्याकडच्या इतर पारंपरिक पिकांमध्ये, समजा कापूस आहे किंवा तांदूळ, भाजीपाला, तिथे पण असं तंत्रज्ञान आणि उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग वापरून काही सुधारणा करता येतील का? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी.
विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का? नक्कीच. प्रत्येक पिकात अशा संधी शोधायला हव्यात.